मुंबई विद्यापीठाने कासारवडली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेशाच्या कारणावरून आकारलेला लाखो रुपयांचा दंड डिग्री कॉलेजने 27 विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या 87व्या कार्यक्रमामध्ये कासारवडली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेच्या डिग्री कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांची व्यथा मांडली। पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाकडे उशिरा प्रवेश अर्ज दिल्याचा ठपका ठेवून दंड आकारला आहे। विद्यापीठाच्या नियमानुसार 21 ते 40 विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयास 10 लाख रुपये दंड अधिक प्रति विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात यावी। तसेच महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत पुढील शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 25% इतकी कपात करून चौकशी समिती गठीत करावी। तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास 5,000 रुपये दंड आकारण्यात यावा, याबाबतचे पत्र विद्यापीठाने ज्ञानगंगा शिक्षण संस्थेस पाठवला आहे। मात्र संस्थेने हा लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी केळकर यांच्याकडे साकडे घातले आहे। शाळा मिशन म्हणून काम करतात आणि काही कमिशन म्हणून काम करतात की काय, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। आणि त्याच्याकरता विद्यार्थ्यांची भरती आपल्या कॉलेजमध्ये व्हावी, त्याच्याकरता त्यांना वाटेल तशा भूलथापा मारून त्यांना प्रवेश दिला जातो। आणि जेव्हा परीक्षेची वेळ येते त्यावेळेला थेट विद्यापीठाकडनं नोटीस येते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही इलिजिबल नाही आहात परीक्षेला बसायला। याचा अर्थ ही कॉलेजेस जी आहेत ही चुकीची यादी विद्यापीठाला देतात आणि त्याच्यानंतर या मुलांचं अशा पद्धतीने नुकसान होतं। ही मुलं हवालदिल आहेत, अक्षरशः त्यांचे पालक तर त्याहीपेक्षा हवालदिल आहेत आणि त्याच्यावरती त्यांच्यावर पेनल्टी सुद्धा त्या ठिकाणी लावलेली आहे। खरं म्हणजे कॉलेजची चूक आहे की ठराविक डेडलाईनच्या नंतर त्यांनी ॲडमिशन देता कामा नये, परंतु पुढे नंतर मुदतवाढ मिळेल म्हणून ते आधीच ॲडमिशन देतात आणि वर्षभर या मुलांना तिथे ते शिक्षण घेतात। तर ही अतिशय संतापजनक बाब आहे। मला या निमित्ताने पालकांना देखील आवाहन करायचे की आपल्याला फार काळजी घ्यायला लागेल। ॲडमिशनच्या बाबतीमध्ये देखील लोक आता फसवाफसवी करायला लागलेले आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे। आता या विद्यार्थ्यांच्याकरता पुढच्या आठवड्यात मी व्हाईस चान्सलर विद्यापीठाचे जे आहेत कुलगुरू त्यांची देखील भेट घेणार आहे आणि याच्यातून मार्ग काढायला लागेल। नाही तर या विद्यार्थ्यांचं जवळजवळ 27 विद्यार्थी असे आहेत जे त्याचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते आणि या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होता कामा नये याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायला लागतील।